नमस्कार. हॅलो. नमस्कार. व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा या कार्यक्रमात अभिनेता, कवी, गीतकार नचिकेत जोग यांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आवाज क्लिअर येतोय माझा नचिकेत? हो, येतोय येतोय दादा. क्या बात आहे. एकदम मस्त दिसतोय. फ्रेश. थँक्यू. केस वाढले आता. म्हणजे लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी टक्कल केलं. तू केस हा, वाढवलेस लॉकडाऊन मध्ये. काहीतरी उलट करूया आपण. मग लॉकडाऊनचा वेळ कसा घालवलास? लॉकडाऊनचा वेळ मी बऱ्याचदा काय काय पिक्चर पहा किंवा मी वेब सिरीज खूप पाहिल्या या काळामध्ये. पुस्तकं माझ्या घरात माझ्याकडे स्वतःकडे खूप कमी आहेत त्या मानाने. तरी जी होती ती वाचलेली होती, पुन्हा एकदा वाचून काढली. आणि कुकिंग परत एकदा सुरू केलं. मला आहे आवड, मला बरंचसं येतं. त्याच्यामुळे थोडं हात बटाटे आहे असं म्हणून जरा केलंय सुरू. पण खरं अगदी सांगायचं तर थोडंसं बोर पण झालो काही काही वेळेला. मुळात कवी लोकांना कधी बोर होत नाही असं वाटतं मला. हा, फार कमी वेळेला होतं, कारण काहीतरी करायला असतंच ना सारखं सारखंच. हा, काहीतरी सुचत असतं. काहीतरी सुचत असतं. त्या बात. आणि मेन म्हणजे लॉकडाऊन असो किंवा कधीही प्रॉब्लेम असा होतो की कवींना रात्री सुचतं. वा. हां, त्याच्यामुळे होतं असं की कितीही दिवस बोर गेलेला असला, हे असलं, तरी रात्री एक 3 वाजेपर्यंत जागणं होतं. पण असं काय कारण आहे बाबा की रात्री सुचतं? शांतता असेल, आय थिंक सो. अच्छा. व्यवधानं नाहीत, काही कोणाचे फोन येत नाहीत. आणि एक नॅचरल एक शांतता आपल्याला मिळते. वाहनांचे आवाज नाहीत, काही नाही. कदाचित त्या मुळे सुचत असावं, आय थिंक सो. जास्त असं काय म्हणजे तुला असं काय भावतं, कवी की अभिनेता? दोन्हीची उत्तरं वेगळी आहेत ऍक्च्युली. मी दोन्ही काय? उत्तरं सांगतो तुम्हाला. दोन्ही सांग, ऐकायला अ, आवडतील. कवी जे आहे ते कवी मी कशामुळे झालो असं तर मला सांगताच येणार नाही काही. कारण जन्माला आल्यानंतर बाबा, जेव्हा केव्हा आपल्याला मराठी शिकवायला सुरुवात केलेली असेल, पहिली दुसरी जेव्हा पुस्तकं आलेली असतील, तेव्हापासूनच झालं असं की माझं कवितांच्याच विभागात ओढा जास्त होता. आणि नंतर मी लिहू लागलो तेव्हा मला माहिती पण नव्हतं की ही कविता असते, आपण हे लिहितोय त्याला कविता म्हणतात वगैरे, किंवा हे चांगलं असेल काहीतरी, किंवा असं काही कळलं नव्हतं. त्याच्यामुळे ते नॅचरली अंगभूत आलं असं मी म्हणतो. रादर ऍक्टिंगच्या बाबतीत असं झालं की माझे वडील पण अभिनय क्षेत्रामध्ये आहेत. आई पण बऱ्याचशा अंशी अभिनय क्षेत्रामध्ये होती, आईचे वडील होते. त्याच्यामुळे एक अभिनय तो घरगुती शिकण्यातला भाग होत गेला. जसं आपण म्हणतो ना की आपले पालक जसे बोलतात, वागतात, लिहितात, विचार करतात, त्याप्रमाणे लहान मुलं विचार करतात. तर हे ऍक्टिंगचं बाळकडू असं घरातनं मिळालं मला म्हणजे. आणि कवितेचं त्यांनी दिलं. वा. मग पण मुळात म्हणजे आई वडील दोघंही ह्या क्षेत्रात आहेत, अभिनय क्षेत्रात होते, म्हणजे त्यांनी अभिनय वगैरे केला. पण तू जेव्हा हो. सुरुवात केलीस असं त्यांनी कधी अपोज केला किंवा सपोर्ट केला, नक्की काय केलं? माझी आई आत्ता मिलिटरीमध्ये आहे, म्हणजे आईनी अच्छा. अभिनय सोडून आता बरीच वर्ष झाली. त्यांनी विरोध, म्हणजे आईचा विरोध नव्हता पूर्णपणे. फक्त आईचं म्हणणं एवढंच होतं की तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण कर, तू काहीच येत नाही म्हणून अभिनयाकडे वळलाय असं नकोय मला म्हणाली ती. आणि याच्यातल्या खाचा खोचा समजून घ्या असं बाबांनी मला सुचवलं की अभिनय करतोय म्हणून मग अभिनयाकडेच वळला बुवा, किंवा मला अभिनयच आवडतो, बाकीचं मला काही माहिती नाही, असं नको व्हायला तुझ्या बाबतीत. त्याच्यामुळे नाटकामध्ये आधी जाशील तेव्हा बॅकस्टेज कर. अगदी मग रंगभूषाकारांच्या इथे जाऊन बसणे, मेकअप कसा केला जातो हे बघणे, इथपासून ते लाईट आपण मणपीवर चढून लावणे, इथपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी करून मग अभिनयाकडे वाटचाल सुरू झाली. त्याच्या आधी नाही काही. कधीपासून सुरुवात केलीस, म्हणजे अभिनय करायला कधीपासून सुरुवात केलीस? 7वीत असताना पहिलं प्रोफेशनल नाटक केलं, म्हणजे कमर्शियल नाटक. त्याच्या आधी गॅदरिंगमध्ये वगैरे भाग घेणे, अमुक डमुक एवढंच आपल्याकडे असतं कारण लहानपणी.
तर तेवढं केलं ते सगळं. प्रत्येक दरवर्षीच्या गॅदरिंगमध्ये नाटक असायचं आणि त्यात मी असायचो. कुठल्या नाटकात काम केलं होतं, व्यावसायिक नाटकात? पहिलं व्यावसायिक नाटक राहुल खोकले यांचं ते दिग्दर्शन होतं आणि त्यांनी लिहिलेलं गोष्ट त्यांनी नाही, आपल्या जाधव सरांनी लिहिलेलं गोष्ट इंडिया जहाजाची नावाचं बालनाट्य होतं. अच्छा. हां, तर त्या नाटकामध्ये मी तेव्हा बारीक होतो पण मी जाड्याची भूमिका करायचो. असं झालंय म्हणजे. मग आता कधी असा प्रसंग आलाय की आता बारीक माणसाचा चा रोल करायला लागतं? नाही, असा कधी नाही आला प्रसंग पुढे. आला तर मी कदाचित बारीक होईन त्यासाठी, असं मला वाटतं कधी कधी. पण अच्छा. कारण मी तसं पुरेसा आळशी आहे. पुरेसा आळशी टार्गेट आहे. दिसलं की हा पुरेसा आळशी आहे म्हणजे आपल्याला आवडेल, रुचेल, झेपेल तेवढाच व्यायाम करतो मी. अभिनय क्षेत्रामध्ये तुझे गुरु कोण? अभिनय क्षेत्रामध्ये लाखो गुरु आहेत. पहिले तर आई बाबा, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. त्याच्या पुढे गेल्यानंतर भरतनाट्यमध्ये, मी पुण्यामधला आहे, भरतनाट्य मंदिरमध्ये येणं जाणं व्हायचं. तिथले अनेक मंडळी, म्हणजे माधव अभ्यंकर आहेत त्याच्यामध्ये, आता किती नावं घेऊ म्हणजे मी, अशी खूप लाखो मंडळी आहेत ज्यांना मी काका म्हणतो. प्रशांत तपस्वी सर आहेत आपले. तर या सगळ्यांनी मला लहानपणापासून पाहिलेलं आहे. दळवी आहेत, दळवी काका आहेत, अनंत दळवी. या सगळ्यांकडनं ते येत गेलं कुठनं की, पण तेव्हा ते त्या अर्थानेही नव्हतं की बाबा ऍक्टिंग करायचं उद्या जाऊन आपल्याला. ते असंच, काय रे जोगचा मुलगा ना, मग चल आमच्याबरोबर, चल प्रॅक्टिस आहे आत्ता नाटकाची, चल तू तिथे बस थोड्या वेळ, असं करून ते जाणं झालं. आणि अशा प्रकारे मला ते काय म्हणतात त्याला, अगदी पहिल्यापासून सगळं शिकायला मिळालं. त्यामुळे अचानक आता तुम्ही ऍक्टिंग करणार आहात म्हणून जे आपण एक सिलेबस घेऊन शिकतो, त्या ह्याच्यात मी सुदैवाने नाही अडकलो. त्यामुळे आणि पुढे प्रशांत दामले सरांपर्यंत आता हे आलेलं आहे. अमोल कोल्हे सर आहेत आपले. या सगळ्यांकडनंच अभिनय शिकला जातो, आय थिंक सो, माझं तरी असं वाटतं मला. तुला जसं आता कळलं की अभिनय आपल्याला करायचं, तसं कवितांच्या बाबतीत तुझं कधी घडलं? म्हणजे कसं कळलं तुला की मला आता कविता येत आहेत, करता येत आहेत? कुठल्या वयात? माझे दोन मित्र कारणीभूत आहेत आणि शाळेतले जवळपास सगळे शिक्षक या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत. काय झालं, तासाला माझा बऱ्याचसा अभ्यास झालेला असायचा, मी हुशार होतो त्या मानाने. तर तासाला काय करायचं, तर मागे पुस्तकाच्या मागे, वहीच्या मागच्या पानावर अशा कविता लिहित बसायच्या आणि चित्र काढायचे. हा पहिल्यापासून छंद होता. मी गप्पा मारण्यात वगैरे वगैरे असं कधी नसायचो फारसं. मुळात मी बॅकबेंचरच नव्हतो, त्याच्यामुळे तसा उन्हाळपणा कमी झाला माझ्याकडनं. तर कविता लिहायची, काहीतरी 4 ओळी लिहायच्या, आत्ता काय वाटतंय आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचं, असं व्हायचं माझ्याकडनं. तर एकदा माझा मित्र अमेय आपटे आणि विनायक बलकोडे असे 2 माझे शाळेतले मित्र जवळचे. तर ते एकदा अमेयनी वही पाहिली माझी आणि म्हणाला, अरे अरे जोग तू चारोळी लिहितोयस का? म्हटलं काय माहिती, असं मला वाटलं ते लिहितोय. मग त्यांनी बऱ्याच अख्खच वाचलं त्यांनी सगळं आणि तो म्हणाला, अरे कविता चांगली करतोयस तू. अरे हो का, मग आपण वाचून दाखवूया का बाईंना वगैरे, असं झालं आमचं. मग पहिल्या वेळेला बाईंनी कौतुक केलं, पण तासाला मी कविता लिहितोय हे कळायला लागल्यापासून खूपदा शिक्षाही झालेली आहे. आणि मग पण आमचे शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये मी शिकायला होतो. आमचे शिक्षक खूप छान होते. मला शिक्षा काय द्यायची माहितीये का, वर्गाच्या बाहेर उभं केलं जर मला समजा, तर अंगठे धरून उभं राहून अशी शिक्षा नसायची माझी. वही घे, पेन घे आणि बाहेर उभे राहा. आणि ज्या काही कविता लिहिल्या असते नंतर आम्हाला ऐकव काय लिहिले असते, असं. ही एक वेगळीच शिक्षा होती मला. म्हणजे बरेचसे कवी आहेत आत्ताचे, म्हणजे बरेच कवी बघतो आत्ताचे कवी प्रेमात पडल्यावरच कविता करतात, असं तुझ्या बाबतीत कधी घडलं होतं? नाही बुवा, आधीच झालं म्हणजे सगळं. प्रेमात पडायची, पाऊस पडायची वाट पाहिली नाही मी. अचानक ती कविता हातात पडली, असं झालं. अच्छा, कविता हातात पडली. हा, अचानक कविताच हातात यायला लागल्या सुदैवाने. प्रेमात मग पुढे पडल्यानंतर मग मला असं कळे ना की आता कसं लिहायचं आपण. कारण त्याची सवय नव्हती. तुझ्या बाबतीतला एक किस्सा आहे, म्हणजे काय आहे ते एक्झॅक्टली
मला वाटतं शाळा का कॉलेजमध्ये कॉम्पिटिशनला जाताना तू कविता विसरला होतास, ती हरवली हो होती. तुझ्या हो विसरभोळेपणाचा जो स्वभाव आहे तुझा, तो काय किस्सा आहे हो. नक्की? तो किस्सा असा आहे की मी 11वीत असताना पुण्याच्या गरवारे कॉलेजमध्ये होतो मी. आणि तिथे आंतर कॉलेज स्पर्धा असायच्या कविता वाचनाच्या, स्वरचित कविता वाचनाची स्पर्धा होती तिथे. असतात, अजूनही असतात तिथे. तर त्यावेळेला काय झालं की 2 कविता वाचायच्या होत्या तिथे, स्वतः लिहिलेल्या. आणि मी 2 कागद घेऊन मी स्टेजवर जाऊन बसलो. आणि माझा तो एक कागद कुठेतरी हरवला, गायब झाला तो. आणि आता आपल्याला वाचायची कविता, 5वा नंबर आपला आहे असं कळल्यानंतर घाबरलो मी. आता काय करायचं? आणि मी बाईंना खाणाखुणा करून सांगितलं, माझ्या भट म्हणून मॅडम होत्या मराठीला आम्हाला. तर त्यांना सांगितलं की बाई, कवितेचा कागद हरवला माझ्याकडनं. तर बाई खूप पॅनिक झाल्या. बाई म्हटलं, अरे असं कसं करतोस तू जोग? अरे आपल्या कॉलेजकडनं फक्त तूच आहेस एकटा इथे स्वरचित काव्य स्पर्धेला उभा, आणि असं कसं तुझं होतं? तर शेवटी मी काय केलं, ती जी एक कवितेचं पान जे होतं माझ्याकडे, त्याच्या बॅकसाईडला मी नवीन कविता लिहिली 5 नंबर येईपर्यंत. आणि ती कविता वाचली. आणि कसं मला माहिती नाही, पण मला त्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळाला. वा. आणि बाई खूप खुश झाल्या. बाई म्हटल्या, फक्त असं जर होत असेल तर तू कागद घेऊन बसतच जाऊ नकोस, नेतच जाऊ नको, तिथेच काय ते कर असं. म्हणजे तर याचा असं विसरभोळेपणाचा किस्सा आहे. एकंदरीत फायदा झाला तुझ्या ह्या विसरभोळेपणाच्या किस्स्यामुळे. हो हो, पण फारच फायदा झाला. नाटकात काम करताना कधी हा प्रकार घडला तुझा विसरभोळेपणातून? हो हो, असे खूप किस्से आहेत खरं तर. एकदा झालं असं, आमच्या नाटकाचा प्रयोग होता. दीपक रेगे सर डिरेक्शन करत होते नाटकाचं. शिवरायांचे 8वे रूप नावाचं बी पाटलांनी प्रोड्यूस केलेलं नाटक होतं. त्याचा प्रयोग होता आणि बालगंधर्वला. आणि मला वेळेत जायची सवय आहे सगळीकडे. मी वेळेत, म्हणजे 5ला बोलवलं तर 5ला हजर असं माझं असतं मोस्टली. तर मी तिथे गेलो. बरोबर 5 वाजता मी 4:30 वाजता मी हजर झालो. 5:30ला नाटक होतं. आणि हजर झाल्यानंतर मला बराच वेळ कोणीच दिसेना तिथे. बरं, अर्धा तास मी वाट बघितली की आत्ता येतील लोक, मग येतील लोक. मग थोड्या वेळाने माझ्या रागाचा पारा चढला. मी मोबाईल घेतला आणि मी माझ्या मित्राला फोन केला. म्हटलं, अरे आहात कुठे तुम्ही? काय पद्धत आहे की नाही वेळेवर यायची वगैरे, असं खूप शिव्या घातल्या मी. तो म्हटलं, काय झालं? अरे म्हटलं, मी किती वेळ उभा आहे इथे. ते म्हटलं, तू बावळटेस का? म्हणे, असं कसं काय बोलतोस तू? इथे आम्ही मेकअप झालेत आमचे, ड्रेस झालाय आमचा करून. म्हटलं, कुठे आहात? मी मेकअप रूम मध्ये उभा आहे. तर त्यांनी मला शेवटी विचारलं, नचिकेत तू कुठे उभा आहेस आत्ता? म्हटलं, यशवंतरावच्या मेकअप रूम मध्ये. म्हटलं. तर म्हटलं, बरं ठीक आहे, तिथनं आता निघ, कारण गंधर्वला नाटक आहे आपलं आत्ता आज. तर मला इतकं असं मेल्यासारखं झालं, अरे बापरे म्हटलं. आणि मग मी तिथनं गाडी काढून बालगंधर्वला गेलो. आणि सगळे तयार होते, मी एकटा राहिलो होतो. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांचं कॅरेक्टर होतं माझं त्यावेळेला. नचिकेत, बघ, असं कधी झालंय नाटकाच्या बाबतीत की एखादा डायलॉग तुझ्या लक्षात नाही राहिला किंवा ते विसरणं नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान, अशा काही किस्से घडले होते तुझ्या लाईफ मध्ये? नाही, सुदैवाने अजून तरी टचवूड, पण नाटकात ब्लँक झालोय असे किस्से नाही घडले माझ्या बाबतीमध्ये. कारण एकतर पाठांतर चांगलं होतं त्या बाबतीतलं. माझे डायलॉग पटकन होतात, कविता नाही होत का माहिती नाही मला, पण तरी. तर डायलॉग एकतर पाठ होतात छान. आणि दुसरं म्हणजे त्या त्या ठिकाणी आपण गेलो ना नाटकात, तुम्ही पण आता काम करता, तर आपल्याला अनुभव असेल की आता इथनं इथे ट्रॅव्हल करायचं आहे, इथनं इथे खाली बसायचं आहे, असे आपल्याला काही आपण हे ठरवून घेतलेले असतात ट्रॅव्हल. तर तिथनं तिथे गेलं की तो डायलॉग येतो आपसूक, असं मला तरी अनुभव आला आहे आत्तापर्यंत. आणि चांगली गोष्ट अशी की स्क्रिप्ट पाठांतर मी फक्त माझ्या डायलॉगचं नाही करत, मला अख्खी स्क्रिप्ट लक्षात राहते. त्याच्यामुळे ह्याचा चांगला अनुभव असा आला की पती सगळे उचापती नाटक मी करत होतो चेतन दळवींबरोबर. तर मी मुंबईत गेल्यामुळे मला काही कारणाने ते नाटक नंतर डिस्कंटिन्यू करायला लागलं, मला वेळ मिळेना असं वगैरे त्याच्यामुळे. तर बऱ्याचदा चेतनदादांचा फोन यायचा की अरे आज हा विकी करतो आहे, विकीचा रोल हा करतो आहे, तर त्याला जरा पटकन ते स्क्रिप्ट सगळं ऐकव बरं. तर
म्हणजे चेतन दादांना हा कॉन्फिडन्स होता की त्यांचे डायलॉग, मध्ये येणारे डायलॉग हे सगळ्या सकट मी त्याला ते शिकवेन. तर ही देवाची कृपा आहे, ह्याला आपण काही म्हणू शकत नाही. म्हणजे लक्षात राहतात डायलॉग. क्या बात आहे. अनुभव कसा होता म्हणजे आता तू सुरुवात जी केलीस नाटकांची, म्हणजे अगदी लहानपणापासून नाटक करतोस, आता तू प्रशांत दामले सरांबरोबर काम करतोस. तर संगीत संशय कल्लोळ या नाटकामध्ये तू प्रशांत दादांबरोबर भादव्याची काम भूमिका. करतोस. तर काय अनुभव होता तिथे आणि काय धमाल आली एकंदरीत? खूप धमाल आली. पुण्यातला माणूस असल्यामुळे ते एक बर्डन असतं आपल्याला की आता मी मुंबईत जाऊन इंडस्ट्रीमध्ये अशा इतक्या मोठ्या लोकांबरोबर ज्यांना आपण आयडॉल मानतो आपले, म्हणजे नाटकामधले तर प्रशांत दामले सर म्हणजे हे बादशाह आहेत असं आपण म्हणूया. तर अशा माणसाच्या अराउंड राहण्याची इच्छा असते केवळ आपली. तर त्यांच्याबरोबर काम करायला मिळणे हे हे म्हणजे स्वप्नही पलीकडचं होतं. म्हणजे विचारही नव्हता केलेला कधी. पण समीर हम्पी यांच्या थोड्याशा काय म्हणतो ओळखीमुळे तिथे त्यांनी सुचवलं माझं नाव समीर हम्पींनी आणि ऑडिशनला ये म्हणाले. आणि ऑडिशनला निपुण धर्माधिकारी हा आत्ताचा आपल्याला माहिती आहे लिडिंगचा डिरेक्टर आहे, आर्टिस्ट आहे, आणि तो तिथे होता. राहुल देशपांडे तिथे होते, प्रशांत दामले सर होते. आता तू बोल असं म्हटल्यानंतर नवीन माणसाची किती घाबरगुंडी उडेल बघा तुम्ही. आणि तिथे गेलो मी शिवाजी मंदिरच्या इथे खाली ऑफिसच्या हॉलमध्ये. वाचून दाखव भादव्या. मी आपलं माझ्या पद्धतीने वाचून दाखवलं, देवाचं नाव घेतलं, म्हटलं जमेल तसं जमेल. आणि तिथनं मला एका ठिकाणी जायचं होतं बोरिवलीला, कारण स्ट्रगल चालू होता, अजून कुठे काही मिळतंय का असं बघणं चालू होतं. तर मी बसमध्ये बसलो आणि मला प्रशांत दामले सरांचा फोन आला की पुढच्या या तारखांना तू काय करतोयस 10 दिवस 15 दिवस. म्हटलं काही नाही करत आहे. का झालं, काय झालं सर? नाही आता तुला मग दुसरीकडे काही कुठे डेट देता येणार नाही, कारण तुला संशय कल्लोळमध्ये आम्ही घेतोय म्हटले. आणि म्हणजे बसमध्ये होतो म्हणून, नाहीतर मी किंचाळलो असतो आनंदाने. इतका खुश झालो मी की अशा नाटकात काम करायला मिळणे. राहुल देशपांडेंसारखे उत्तम गायक, त्यांचं गाणं आपल्याला आता रोज ऐकायला मिळणार. प्रशांत दामले सरांचा आपल्याला रोज सहवास मिळणार. निपुण आपल्याला आता डिरेक्ट करणार, निपुण सारखा मुलगा. फारच भारी अनुभव होता. नाटकामध्ये खूप दिवस प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर मी थोडा घाबरून होतो, काही बोलायचो नाही, काही फारसं कोणाशी संपर्क नाही. चिन्मय पाटसकर आणि राजीव परांजपे यांच्याशी खरं गप्पा व्हायच्या, कारण ते पुण्यातलेच, त्याच्यामुळे व्हायच्या. पण बाकी कोणाशी फारसं बोलायचं नाही असं वगैरे होतं. मग एकदा प्रशांत दामले सरच मला म्हणाले की काय का बोलत नाहीस तू नचा, ये बरं चल आपण करू, असं म्हणून सुरुवात झाली. आणि नंतर जी काय धमाल आली, ॲडिशन, वेगवेगळ्या गोष्टी करणे, वेगवेगळी धमाल करणे, हसवणे एकमेकांना स्टेजच्या मागे पुढे, फारच अप्रतिम अनुभव होता. अप्रतिम म्हणजे बियॉन्ड माय इमॅजिनेशन. काय एक्झॅक्टली अशी काय धमाल करायचं स्टेजच्या मागे? स्टेजच्या मागे म्हणजे स्टेजच्या मागे चिन्मय पाटसकर हा जो मित्र आहे माझा, ऍक्टरच आहे, तुम्ही सगळे ओळखता त्याला. तो आत्ताच्या पिक्चरमध्ये सुद्धा होता, कट्यार काळजात घुसलीमध्ये. तर तो त्याला हसवायचं असं एक आमचं ठरलेलं होतं. तो रंगमंचावर गेला की त्याला हसवायचा. का त्याला कारण नाही काय असं आम्ही ठरवून घेतलं होतं. तर आम्ही सगळे उजव्या विंगीत उभे राहायचो. म्हणजे ह्याच्यात कोण कोण होते? राहुल देशपांडे सर होते स्वतः, प्रशांत दामले सर, आणि त्यांचा तो सीन आला की तो चिन्मय कधी फुटतोय कधी फुटतोय कधी फुटतोय, आता फुटेल आता फुटेल असं करून मुद्दामून विंगेतनं हसायचं, आवाज काढायचे आणि त्याला हसवायचं. हा बदमाशी आम्ही तिथे करायचो मुख्य म्हणजे. त्याच्यानंतर सरांचे काही डायलॉग असे होते, प्रशांत दामले सरांचे, की तिथे ते नेहमी ॲडिशन घ्यायचे, रोज वेगळंच बोलायचं तिथे ते काहीतरी. तर त्या प्रसंगाला पण आम्ही त्या प्रसंगाला मी स्टेजवरच होतो, पण बाकीचे विंगीत असायचे आमच्याकडे बघत. आणि ते असे थांबलेले असायचे की प्रशांत दामले सर आज काय ॲडिशन घेत आहेत, आज काय ॲडिशन घेत आहेत, आणि नचा फुटतोय का, नचा फुटतोय, असं ते एक गंमत असायची. आणि एकदा मी ठरवून असं
हिया करून की आज सरांनी काही ऍडिशन घेतली तरी आपण अजिबात हसायचं नाही, असं ठरवून होय होय असं करत मी राहिलो. आणि सरांनी हसवलं मला तिथे. हस की हस की, झालं की चांगला जोक, हस की हस की. एकदम हळू आवाजात. अशा पण गमती जमती व्हायच्या. सरांनी खूप शिकवलं, पण जिथे चुकलो तिथे सांगितलं सुद्धा की नाही असं ऍडिशन घेत जाऊ नकोस, किंवा असं जर घेणार असेल तर तू आधी बोलत जा. अशा काही चुका ज्या होत होत्या त्याही सांगितल्या. किंवा कधी कधी लाफ्टर घ्यायचं मला कळायचं नाही की लाफ्टर झाल्यानंतर पुढचा डायलॉग बोलायला पाहिजे. तर तेही त्यांनी, म्हणजे अगदी लहान मुलाला जसं बोट धरून शिकवतात ना, तसं पण मला तिथे खूप शिकायला मिळालं. आणि देवाची कृपा आहे की अशा लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली आज. नचिकेत, संगीत संशय कल्लोळ नंतर मला वाटतं तुझं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये तू काम करत होतस. त्यानंतर सिंधू आणि मग स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आणि सिंधू यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका तुला कशी मिळाली? स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका, याचं शीर्षक गीत लिहिण्याच्या ह्याच्यातनं मी आधी इंट्रोड्यूस झालो जगदंब क्रिएशन्सची. सत्यजित रानडे संगीतकार जे आहेत त्या टायटल सॉंगचे, तर त्यांनी एकदा मला बोलवलं त्याच्या स्टुडिओमध्ये. तो म्हणला की, म्हणजे ह्याचाही किस्साच आहे खरं तर. मी त्याला सांगायला गेलो की सत्यजित, म्हटलं आता एक वर्षभर ना मी गाणी लिहिणार नाही, मला कंटाळा आला म्हटलं आता गाणी लिहून. तो म्हटलं का रे असं का? म्हटलं अरे काय तेच 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 लिहायचं, मला कंटाळा आला, मी नाही लिहिणार आता यापुढे गाणी, असं त्याला सांगायला गेलेलो मी. आणि तो मला म्हटला की बरं ते ठीक आहे, ते वर्षभराचं जाऊ दे, आत्ता एक आपल्याला गाणं लिहायचं आहे. म्हटलं अरे तू सत्यजित लिहिणारस का? मी तुला सांगतो मी 1 वर्ष लिहिणार नाहीये. तो म्हणला नाही नाही, ते नंतर. असं असं स्वराज्य रक्षक संभाजी नावाची मालिका आहे आणि महाराजांवर आमच्या सगळ्यांचीच भक्ती आहे, म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं महाराजांचं काम आहे, अजिबात नाही म्हणायचं नाही, गप गाणं लिही. आणि झाली सुरुवात. आणि त्यानिमित्ताने या सगळ्या ग्रुपशी ओळख झाली माझी. आणि जेव्हा रेकॉर्डिंग होतं YRF मध्ये गाण्याचं, त्यावेळेला सावंत काका भेटले. सावंत काका म्हणाले की, त्यांना म्हणालो मी की रेकॉर्डिंग झाल्यानंतर मला लगेच एका ठिकाणी जायचंय काका, तर मी थोडं लवकर जाऊ का? तर ते म्हणले काय आहे तुझं? म्हटलं संशय कल्लोळ नाटकात मी आहे, काम करतोय. अरे तू अभिनय पण करतोस? म्हटलं हो करतो. तो म्हणले मग आपल्या ऑडिशन्स चालू आहे, तू ऑडिशनला येऊन जा बरं तिकडे. मग म्हटलं ठीक आहे येतो मी. आणि त्याच्यानंतर एक काही कालावधी आमचे प्रयोग बाहेर देशी होते. लंडनला संशय कल्लोळचा प्रयोग सुरू होणार होता. मी तिकडे गेलो होतो आम्ही 6 दिवस. ते झाल्यानंतर मी आपल्या सेटवरती आलो आणि ऑडिशन दिली तिथे पहिल्यांदा. आणि त्यावेळेला मी एका 6व्या एपिसोडमध्ये एक छोटासा रोल पण केलेला होता. संभाजी महाराजांना एक गुरु म्हणून शिकवायला येतात आणि ते असमर्थता व्यक्त करतात की नाही, यांची जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेला तसाच प्रखर शिकवणारा गुरु हवा, तो मी नाही, असं ते कॅरेक्टर होतं. ते कॅरेक्टर केल्यानंतर मला असं वाटलं की झाली माझी भूमिका संपली. परंतु मग परत एकदा सचिन गद्रे सरांचा फोन आला आणि ते म्हणले की अरे तुला सांगितलं होतं ना की एक भूमिका असणार आहे, तर तू लगेच ये आत्ता. मग लगेच गेलो आणि मग कळलं की अरे अशी इतकी मोठी भूमिका आहे. म्हटलं अरे बापरे, टक्कल करायला लागेल. म्हटलं अरे देवा आता कसं करायचं, कारण एक ऑनलाईन एक ऑनगोईंग एक नाटक चालू होतं ना माझं. तर सर मग अमोल सरांनी पण ह्याच्यामध्ये खूप मला मदत केली. ते म्हणले की ठीक आहे आत्ता तात्पुरतं तुला टक्कल करता येणार नाहीये, तर काही एपिसोड तू फक्त पगडीतनं केस दिसणार नाहीत बुवा, इतपत तरी केस तुझे काढ, मग नंतर पुढे आपण बघू, काय तुझं नाटक एकदा संपलं की मग आपण डिसिजन घेऊ. हा प्रिव्हिलेज दिल्यामुळे मला ते खरं तर करता आलं म्हणजे. आणि नंतर मग मी टक्कल केलं, म्हणजे मग माझं नाटक संपल्यानंतर मग टक्कल केलं मी. अशा प्रकारे तो चंचू प्रवेश होत ते झालं. आणि गंमत म्हणजे त्याच्या आधी अरे आवाज कुणाचा नावाचा एक चित्रपट होता, ज्याच्यात अमोल कोल्हे सरांनी काम केलेलं आहे. तर त्या चित्रपटात माझी एक छोटीशी भूमिका होती आणि मला एक वाक्य होतं त्याच्यामध्ये, पण ते काही वाक्य तितकंसं महत्वाचं पण नव्हतं, त्यामुळे ते मुख्य पिक्चरमधनं एडिट झालं. तर असा एक पूर्वीचा अनुभव होता माझा अमोल सरांबरोबरचा. आणि मला सगळ्यात
या मोठ्या लोकांचं चांगलं काय असतं बघा, अमोल सरांना मी त्यांच्याबरोबर काम केले त्या चित्रपटामध्ये आणि अशी एक छोटीशी भूमिका केलेली आहे हे त्यांना ठाऊक होतं. त्यांनी मला म्हणजे मी त्यांना म्हटलं, सर आपण एक पूर्वी पिक्चर केलं तुम्हाला माहिती आहे का, असं मला वाटलं की नाही ओळखणार. सर म्हटले हो माहिती की पुण्याचं शूटिंग केलंय आपण, तुझं हे कॅरेक्टर होतं. म्हटलं अरे बापरे, लक्षात आहे म्हटलं तुमच्या. म्हटले म्हणजे काय, मी विसरत नाही माणूस कधी. हे अमेझिंग आहे, मला हे फार आवडलं सरांचं म्हणजे. आणि खूप मजा आली, आपण सगळे होतो अनाजी पंत आणि आपण खोलीमध्ये जे एकत्र मजा करायचो सगळेजण येऊन, ते मी अजूनही मिस करतो. म्हणजे मला खूप काय आवडेल परत आपण. काय काय धमाल केली म्हणजे फार, म्हणजे मला असं वाटतं की आपण लोक फार कमी एकत्र आलोय, पण बऱ्याचशा पंत मंडळींबरोबर तू फार होतास. म्हणजे अगदी हो हो नंदू पाटील काका असतील, महेश कोकाटे सर हो असतील आणि बरेच जण होते. आपले दिनेश कानडे, राहुल हो. मेहेंदळे सर. काय कसं वाटलं त्यांच्याबरोबर काम करताना आणि काय धमाल केलीस? त्यांच्याबरोबर काम करताना तर मजाच आली. बॅकस्टेजला काय घडायचं ते तुम्हाला सांगतो आता. बॅकस्टेजला आपल्याला वेगवेगळ्या रूम दिलेल्या असायच्या खरं तर, परंतु मी म्हणा, कौशिक कुलकर्णी म्हणा, हे अनिल गवस काका जे होते, तर अनिल गवस काकांना थोडंसं आपण चढूया या, हा एक मुद्दा असायचा आमचा. फार गोड माणूस आहेत अनिल गवस काका आणि त्यांच्याकडनं शिकायलाही खूप मिळतं, त्यांच्याबरोबर गमती जमतीही करता येतात, असे दिलखुलास माणूस आहे. तर त्यांच्या रूममध्ये सारखं जायचं किंवा मग अनाजी पंतांच्या रूममध्ये जायचं सारखं, आणि हे सगळे एकत्र तिथे असायचे. तर अनाजी पंत जेव्हा स्क्रिप्ट वाचायचे तेव्हा त्यांना कोणी डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नसे खरं तर. पण आम्ही असं वात्रटपणा करायचो तिकडे जाऊन की मुद्दामून तिथे जाऊन गाणी गायची, मुद्दामून त्यांचं लक्ष विचलित होईल असे काहीतरी आवाज काढायचे, काहीतरी टिंगल टवाळी करत बसायचं. मग ते चिडचिड करायचं, हे बाहेर जा रे, मला ते पाठ होत नाही, मग मला राग येतो असं म्हणायचे. तर म्हणजे नावाला वेगळे रूम होते आम्हाला. बाकी जेव्हा तुम्ही असायचं तेव्हा तुम्ही पाहिलेलं असेलच की नावाला वेगळ्या रूम असायच्या, ग्रीन रूम्स. बाकी सगळा कंपू एकाच रूम मध्ये बसून चहा पिणे, गप्पा मारणे. आणि राहुल मेहेंदळे दादांचं तर असं आहे की जेवण वगैरे झालं किंवा संध्याकाळचा एक सीन झाला आमचा, चहा वगैरे पिऊन झाला की त्यांचं माझं वाक्य होतं, चला स्वराज्यात फेरफटका मारून बघून येऊया जरा काय परिस्थिती आहे. असं करून आम्ही अख्खा सेटभर पाय मोकळे करून फिरायचो की बाबा जरा फिरूयात, काय कुठे काय आहे आज चालू आहे बघूयात. असं करून आम्ही अख्खं सेटभर फिरायचो दोघं जण. त्यावेळेलाही खूप मजा यायची. आणि मला एक सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे, आपण म्हणतो आज की मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही वगैरे वगैरे, पण मी या गोष्टीच्या अत्यंत विरोधात आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मुंबईत एक छोटीशी रूम घेऊन राहिलेला मी आहे. तेव्हा तर अगदीच वनराईमध्ये एक छोटीशी खोली होती माझी. खोलीमध्येही अनेक जणांनी मला मदत केली, पण सेटवरचं मला मुद्दामून सांगायचं आहे. माझ्याकडे काही स्वतःची गाडी वगैरे नव्हती तिथे मुंबईला, पण असं एकदाही झालं नाही माझ्या आयुष्यात, एकदाही झालं नाही की मला चालत रूमपर्यंत जावं लागलंय किंवा मला बसनी जावं लागलंय. दरवेळेला कोणी ना कोणीतरी सेटवरनं, ओळखीचा अनोळखीचा किंवा अगदी आपण म्हणूया बॅकस्टेजपैकी कोणीतरी मला सोडायचेच तिथे, रूमपर्यंत सोडायचे. आणि हे किती चांगलं आहे म्हणजे हे आपल्या इंडस्ट्रीचं हे दिसून येत नाही कोणाला कधी. पण मला असं वाटतं की हे पण शेअर करायला पाहिजे आपण, की खूप जण मदत करत असतात आपल्याला, खूप हात असतात आपल्या चांगल्या कामामध्ये. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की मी नेक्स्ट टाइम जेव्हा शूटिंगला यायचो, नेक्स्ट डे जेव्हा शूटिंगला यायचो, तेव्हा मनात बर्डन नसायचं की आता मी परत घरी कसं जाऊ, मला घरी गेल्यानंतर खायला मिळेल का, मला इथनं आता कोण सोडणार, पाऊस आहे किंवा आत्ता काय रिक्षाचं बंद आहे, बसचं बंद आहे, तर कोणी ना कोणीतरी काहीतरी माझी सोय करायचं आणि मला सोडायचं. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत व्हायचं. तर मला हे मुद्दामून शेअर करायचं की सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे, सगळ्यांनी. नचिकेत एक प्रश्न आलाय मंगेश जाधव यांचा. हम्म. लॉकडाऊनच्या आधी तुमच्या जवळच्या माणसांकडून काय तक्रारी होत्या आणि लॉकडाऊन नंतर काय तक्रारी आहेत?
जाधव सर, खरं सांगतो, खोटं बोलणार नाही, पण लॉकडाऊनच्या आधी ज्या तक्रारी होत्या ना माझ्याकडनं, त्याच लॉकडाऊन नंतरही आहेत. म्हणजे अं, मी फोन करतो रे असं म्हणून विसरून जाणे, किंवा किंवा खूप वेळ बोलत राहणे, असं पण एक माझं गुण आहे. म्हणजे फोन एक आला की मला खूप वेळ बोलायची सवय पण आहे, असं नाही असं नाही मला. म्हणजे मला त्या मानाने कंटाळा कमी येतो. मी पण चहा घेतो. येस येस येस. तर तुमच्याशी म्हणा किंवा माझ्या इतरही मित्रांशी तसं फोन करणारं माझं फ्रेंड सर्कल, मित्र थोडं कमी आहे. आणि आम्ही तासन तास गप्पा मारत असतो. तर माझ्या बायकोची नेहमी एक कंप्लेंट असते की ते काय होतं, या मित्राला सांगितलेलंच आपण त्या मित्राला, आपले विचार सेमच राहतात ना, 2 फोन केले म्हणून काही विचार बदलत नाही. बरोबर. तर बऱ्याचदा असं होतं की 30 कॅसेट माझ्या बायकोला 5-6 वेळेला ऐकायला लागते. म्हणजे आता कोरोनाबद्दलचं असेल समजा, की मला कोरोनाबद्दल काय वाटतं, तर असं असं वाटतं, तुला पण वाटतं का रे, असं मी एका मित्राला विचारतो. मग तो फोन संपतो. मग परत तेच मी दुसऱ्या मित्राशी बोलतो. मग तेच मी परत तिसऱ्या मित्राशी बोलतो. तर ती म्हणते की रात्री ती म्हणते की हे बघ, आता मला तुझे सगळे विचार पाठ आहेत, किंवा आता पुढच्या मित्राचा फोन आला तर मला त्याला सांग माझ्याशीच बोल, मलाही सगळं माहिती आहे तुला काय वाटतंय ते. असे पण आहेत. त्यामुळे तक्रारी सेम आहेत माझ्या बाबतीतल्या, काही बदललेलं नाही फारसं. खरं कधी असं सांगायचं झालंय का तर रे, की कविता लिहिली आहे आणि तू तुझ्या घरच्यांना वाचून दाखवतोस पहिले आणि ते हो म्हणाले नाही हो. नाही, असं कधी काय त्यांच्या काय रिॲक्शन असतात? नाही, सगळ्यात पहिल्यांदा आता कवितेची प्रोसेस कशी होते मनामध्ये, की आता उदाहरण म्हणून एक देतो तुम्हाला, की आपण एखादी डिश बनवली समजा, भात बनवला समजा, किंवा काहीतरी तयार केलं समजा, आपण पोळ्या लाटल्या, काहीतरी केलं. तर आपण जेव्हा खातो ना ते पहिल्यांदा, तेव्हा आपल्याला कळतं की याच्यात काय कमी आहे, काय जास्त आहे. तर माझ्या मते प्रत्येक कवीला पण आपल्या लिखाणाबाबत हे कळायला पाहिजे की अरे ह्याच्यात थोडं मीठ कमी आहे, ह्याच्यात थोडं जास्त शिजलंय, अति शिजलंय. तर हे जसं आपल्याला अन्नातलं कळतं, तसं अक्षरातलं पण कळायला पाहिजे माझ्या मते. तर ती सगळ्यात कविता पहिल्यांदी कोणालाही वाचून दाखवण्याच्या आधी ती मला आवडली पाहिजे, हा माझा फर्स्ट रूल आहे. मग ती बाबा माझ्या बायकोला, माझ्या बहिणीला मी सगळ्यात पहिल्यांदा वाचून दाखवतो कविता, किंवा लिहून पाठवतो. ती त्याच्यातल्या माझ्या शुद्ध लेखनाच्या चुका सुद्धा सांगते माझी बहीण. माझ्या बहिणीचं पण व्याकरण आणि ह्याच्यावरती प्रचंड हात आहे. त्याच्यामुळे अरे हा री दीर्घ असतो, हा तू दीर्घ नाही काढलायस, हा ऱ्हस्व झाला लिहिताना, तर त्याचं ते वजन बदलतं मग शब्दाचं, असं ती सगळं सांगते मला. बायकोला वाचून दाखवतो, आईबाबांना वाचून दाखवतो. अनेक कविता अशा पण आहेत की ज्या मला छान वाटल्या, पण आईबाबांना किंवा बायकोला किंवा ताईला हे फार जड झालंय का रे, हे फार जरा डीप लिहिलंयस का तू, किंवा हे जरा नाही कळत आहे तुला काय म्हणायचं ते, अशी कविता मी डस्टबिनमध्ये टाकून देतो सरळ. अशी कविता मी कुठेही प्रदर्शित करत नाही. आणि त्यामुळे काय झालं की माझ्यातलं चांगलं खूप बाहेर आलं आणि ऑटोमॅटिकली जे वाईट होतं ते वगळलं गेलं. ज्याप्रमाणे आपण भाजी निवडतो आणि निवडताना किडकी पानं बाहेर काढून टाकतो, चांगली पानं घेतो, तसं ही भाजी निवडतानाच चांगली निवडली गेली, त्यामुळे जगासमोर चांगली आली कायम. एक प्रश्न आहे शिवहरी रामकर यांचा, अशी कुठली कविता आहे जी तुम्हाला नेहमी गुणगुणावी वाटते? माझी स्वतःची अर्थात स्वतःची. माझी स्वतःची अरे बापरे माझी स्वतःची आहे, एक कविता आहे. अजून मुरुदे नाते आपुले, बोला याची नकोच घाई, वेगळेच लागेल चवीला, पहिल्याहून चांगले कदाचित, उगाच देऊन नाव कशाला, करून घ्यायचे नसते बंधन, उगाच ठेवा याची आशा, स्वार्थापुरती लाजे खातर, एक तरी राहू दे नाते, दुसऱ्याशी पण स्वतः सारखे. ही कविता मला
खूप जवळची वाटते. क्या बात आहे, क्या बात आहे. नचिकेत, आता हम्म. मस्त पावसाचा मोसम आहे, खूप छान हम्म. पाऊस पडतोय. हम्म. तुझ्याकडनं तुझ्या ह्या कवितेनंतर खरंच एखादी पावसावरती तू एखादी कविता केलेली ऐकायला आम्हाला आवडेल. हिंदी ऐकू एक छोटस. हो, चालेल. मी आत्ताच एक काही मागच्या वर्षी एक गाणं लिहिलं होतं, सावन ऋतू म्हणून. अंजली मराठे आणि योगिता गोडबोले यांनी ते गायलं आणि त्याला चाल दिली होती आमोद कुलकर्णी याने. तर मॅजिक नोट हे या स्टुडिओकडनं ते प्रोड्यूस केलेलं गाणं होतं. तर ते गाणं पावसाचं आहे म्हणून ते मी ऐकवतो थोडं. बादल ओढ़ के भौर आई, सावन ऋतु चहु ओर छाई, बादल ओढ़ के भौर आई. जियरा मचले तनमन झूमे, कारे बादल नाचत घूमे, रंगों की मृदगंध उड़ाने, बिजुरी होरी खेलन आई, सावन ऋतू चहु ओर छाई, असं ते गाणं आहे. क्या बात. तर ते आहे आत्ता ऑनलाईन, तुम्ही नक्की ऐका ते. आणि मी गेलो होतो का आत्ता, सॉरी. नचिकेत, नचिकेत, जे बरीचशी तुझी जी गाणी आहेत ती खूप मोठमोठ्या सिंगर्सनी गायलेली आहेत. म्हणजे मिक्का सिंग असेल, श्रेया घोषाल आहेत, अवधूत गुप्ते आहेत, वैशाली सामंत आहेत, त्यानंतर आदर्श शिंदे आहेत. एका नंदेश मोठमोठ्या उमप आहेत. गायकांनी तुझी गाणी गायलेली आहेत. स्वप्नील बांदोडकर आहेत. कसं वाटतं जेव्हा आपण एखादी लिहिलेलं गाणं, जेव्हा एखादा मोठा कलाकार गातोय, किंवा तुझ्या पहिलं गाणं जे कुठल्या मोठ्या कलाकारांनी गायलं त्यावेळेस तुझ्या फिलिंग्स काय होत्या, काय वाटत होतं तुला? माझं सगळ्यात पहिलं गाणं म्हणजे असं कमर्शियल गाणं गायलं ते स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलं दोघांनी. ओंकार केळकर यांचं म्युझिक होतं त्याला. एका फिल्मसाठी होतं ते गाणं, पण ती फिल्म दुर्दैवाने नाही आली. पण तो माझा आयुष्यातला फार मोठा अनुभव ठरला. त्यानिमित्ताने मी पुण्यातल्या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या जाऊ लागलो. त्याआधी माझी ओळख नव्हती फारशी काही. आणि तिथे गेलो आणि आज आपलं गाणं, ज्यांना कायम आपण फक्त स्क्रीनवर बघतो, ते गाणार आहेत. तेव्हा एक बर्डन होतं मनावर की मी लिहितोय ते चाल लावून आता कसं वाटतंय आणि काय होईल त्याचं, याची भीती खूप होती मनामध्ये. परंतु या गायकांबरोबर काम करताना, या संगीतकारांबरोबर काम करताना कवितेचे खूप वेगवेगळे आयाम कळत जातात आपल्याला. जसं की काही वेळेला असं असतं की संगीत तयार असतं, कविता नंतर लिहिली जाते, गाणं नंतर लिहिलं जातं, आणि त्याच्यात कवीला हे पाळायचं असतं की सीन काय आहे, घडणार काय आहे, त्याप्रमाणे. म्हणजे गाणानी ऍक्च्युली पिक्चर पुढे गेला पाहिजे ना. तो म्हणजे गाणं घडतं आणि पिक्चर पुढेच जात नाही, त्या गाण्याला काही अर्थच नाही. तर ते पिक्चर पुढे गेला पाहिजे, हे सगळं शिकायला मिळालं मला. वृत्त शिकायला मिळाली. बऱ्याचदा असं असतं की एखाद्या छंदावृत्तात आपण लिहितो, त्याचा एक बीट असतो मनामध्ये आपल्या, म्हणजे 10 दिन दिंदा 10 दिन दिंदा 10 तीन दिंदा 10 दिन, याच्यावर मी लिहिलेलं असतं त्रितालावर. पण चाल करणार कदाचित वेगळा ताल लावू शकतो त्याला. आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे हो, हे शब्द असे पण वाचले जात आहे, हे असे पण गाता येतील मला, असं पण होतं. बऱ्याचदा असं होतं की माझ्या मनात साधारण त्या गाणं लिहिताना जे भाव आलेले असतात ना, अगदी तंतोतंत ते भाव संगीतकाराला कुठनं सापडतात, अमेझिंग म्हणजे. आणि तशीच चाल होते हो. म्हणजे हा, हेच मला असंच म्हणायचंय मला. आणि फार भारी वाटतं. म्हणजे मिका सिंग यांनी गायलेलं आहे, श्रेया घोषाल यांनी गायलेलं आहे, शंकर महादेवनजींनी गायलेलं आहे गाणं. ते एक आम्ही अल्बम केला होता, मी केदार पंडित सरांबरोबर. केदार पंडित सरांचं संगीत आहे त्या अल्बमला. लालबागचा राजा असं त्या अल्बमचं नाव. टाइम्स म्युझिकने केलेलं होतं ते. आणि त्यावेळेला गंमत म्हणजे अशी की कलाकारांना तर भेटायला मिळालं. त्या सीडीचं उद्घाटन, त्या गाण्यांच्या सीडीचं उद्घाटन माननीय आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हातनं
लालबागच्या राजाच्या मंडपात होता तो सोहळा. आणि असं झालं की अरे, या लालबागच्या राजाच्या मंडपात यायला मिळणे आणि त्या रूपाकडे पाहायला मिळणे ही इतकी अमेझिंग गोष्ट होती. आणि हे सगळे कलाकार होते बरोबर, स्वतः उद्धवजी तिथे होते. आणि त्याच्यात म्हणजे कोणी लिहिली आहेत गाणी तर नचिकेत जोग, असं म्हणताना इतकं मनावर बरडत आलं. म्हणजे मला अजूनही सांगताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आहे माझ्या, की फार अमेझिंग गोष्ट असते. कारण कविता ना ही अतिशयोक्ती नाही करत, पण आपल्या मुलासारखी असते. आणि कवी हा आईसारखा असतो. त्यामुळे जेव्हा आपलं मूल काहीतरी भारी करतं किंवा त्याचं नाव होतं, ते काहीतरी चांगलं काम करतं, तेव्हा जे आईच्या मनात होईल ना, ते सगळं त्या त्या वेळेला कवीच्या मनात होत असतं. मला इथे सांगायचं म्हणजे या ह्याच्या निमित्ताने, की भरून येणं म्हणतो ना आपण, की आणि ते अनुभव असतात हो शेवटी, स्वतःचे अनुभव असतात ते सगळे लिहिलेले. ते काय असं हवेतनं आलेले शब्द नसतात, ते आपण भोगलेले असतात. कधी विचार केलेला असतो, कधी दुसऱ्याचं दुःख आपण त्याच्यामध्ये अनुभवलेलं असतं. त्याच्यामुळे कवी आणि कविता हे नातं आई मुलासारखं आहे माझ्या मते. म्हणून कविता प्रसवते असं म्हणत असावेत, आय थिंक सो. नचिकेत एक प्रश्न आहे अथर्व चव्हाण यांचा. सर, जेव्हा तुम्ही काही लिहिता, सॉन्ग किंवा कविता, त्यावेळी तुमच्या डोक्यात काय विचार असतात किंवा काय फिलिंग्स असतात? कवितेचं प्रोसेस वेगळी आहे या बाबतीत आणि गाण्याची वेगळी आहे. गाणं हे मोस्टली आपण कोणासाठी तरी किंवा कुठल्या तरी घटनेबाबत लिहिलेलं असतं. आणि कविता ही आपल्या स्वतःच्याच आयुष्यातल्या विविध घटनांशी म्हणा किंवा विविध गोष्टींशी निगडीत असते. त्यामुळे कविता ही ठरवून लिहिली जात नाही. गाणं हे बहुतांशी ठरवूनच लिहिलं जातं. 99% वेळा गाणं हे ठरवूनच लिहिलं जातं. तर कविता लिहिताना बऱ्याचदा इम्प्रेशन्स असतात अनेक लोकांची. अनेक कवींचं आपण जेव्हा वाचतो, ऐकतो, किंवा एखादी भाषा असते कदाचित, जसं आता हिंदी बोलतो आपण, जेव्हा खूप वेळ हिंदी बोललात तुम्ही, खूप वेळ हिंदीमध्ये जर समजा काम केलं, तर तुमचे विचार हिंदीत व्हायला लागतात आणि मग तुम्हाला हिंदी कविता सुचतात. परंतु गाण्याचं तसं नसतं. गाणी म्हणजे आता मी मराठीतनं विचार करत असताना सुद्धा हिंदी गाणी लिहितो. किंवा असंही होतं की बाबा हे गाणं आम्हाला आवडलंय, पण आता आम्हाला हे हिंदीत हवंय. म्हणजे शासनाची काही कामं असतात किंवा काही जाहिरातींची कामं असतात, तेव्हा ते म्हणतात की आम्हाला मराठीत पण लिहून हवंय, हिंदीत पण लिहून हवंय, तर तुम्ही हेच ट्रान्सलेट करा मग एकदा झालं की. तर असे पण काही गोष्टी असतात. तर गाणं ही प्रोसेस खूप वेगळी आहे. दोन्ही छान आहेत, दोन्ही मस्त आहेत. फक्त कवितेला जरा जास्त मनाचा गहिरेपणा आवश्यक असतो असं मला वाटतं. ट्रान्सलेशनच्या बाबतीत एक गोष्ट सांगेन, तू मला वाटतं एक नाटकही ट्रान्सलेट केलंय. हो हो. स्वामी विवेकानंद. आत्ता हो हो हो. आत्ता एकच सेकंड सर, सॉरी, जरा खिडकी बंद केली. तर स्वामी विवेकानंद ह्यांच्या काय म्हणतात आपण, त्यांचे जे मेसेजेस आहेत, त्यांचे जे विचार आहेत, त्याच्यावर आधारित एक नाटक आहे. महानाट्य आहे ऍक्च्युली ते. पुण्याचे रामकृष्ण मठ जे आहे तिथल्या श्रीकांत महाराजांनी, श्रीकांतानंद महाराजांनी ते लिहिलेलं आहे नाटक. आणि त्याचं नाट्य रूपांतर आणि हे सगळं मी आणि केदार पंडित सरांनी मिळून केलेलं आहे. तर झालं असं की त्याचे प्रयोग महाराष्ट्रात होत होते, होत आहेत, अजून चालू आहेत म्हणजे. पण बाहेर राज्यामध्ये पण आपण हे प्रयोग करूयात असं जेव्हा सुरू झालं, तेव्हा असं वाटलं की हिंदी पाहिजे, हे नाटक हिंदीत झालं पाहिजे. तर मग आता हिंदीत लिहायला पाहिजे ते नाटक परत ना. आणि ते सगळं ते कसं रेकॉर्डेड नाटक आहे, त्याच्यामुळे त्याची लेंथ ठरलेली आहे. तर आता कसं करायचं, काय करायचं असं सुरुवात झाली. तर कोण लिहिल? मग केदार पंडित सर मला म्हणाले की नचिकेत तुझं हिंदी कसं आहे? म्हटलं चांगलं आहे सर, मी राष्ट्रभाषा हिंदीच्या परीक्षा पण दिलेल्या आहेत. मग म्हटले तूच का नाही लिहित? म्हटलं बरं चालेल, लिहितो, प्रयत्न करून बघू आपण.
आणि पहिले 2 सीन लिहून बघितले आम्ही. आणि मग सरांनी ते जे महाराज जी आहेत, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष, त्यांना पण आम्ही दाखवले आणि त्यांना पण खूप आवडले ते. आणि मग ते अख्खं नाटक लिहून काढलं. आणि त्याच्यातली गंमत अशी की त्याच्यामध्ये जी असणारी गाणी आहेत, त्याच्यामध्ये 13 गाणी आहेत. तर ती 13 गाणी मराठीतनं ऑलरेडी लिहिलेली होती श्रीकांतानंद महाराजजींनी. आता ती हिंदीत करायची अख्खी. बरं, चाल बदलायची नाही, लेंथ बदलायची नाही, आणि श्रीकांतानंद महाराजांना जे त्यातनं सांगायचं आहे तो अर्थही बदलता कामा नये, पण भाषा बदलायची. असं एक चॅलेंज त्यावेळेला होतं माझ्यासमोर. पण मला असं वाटतं की असं जेव्हा आपण कुठलं काम करायला घेतो ना, तेव्हा ते कार्य करून घेणारेच वेगळे असतात आपल्यापैकी. आणि मला हा अनुभव तिथे आला की अक्षरशः मला सुचत गेलं तिथे, त्याच चालीमध्ये, तेवढ्याच मीटरमध्ये, तेवढ्याच जागेत ते गाणं असं सुचत गेलं आणि जमलं. आणि आज त्याचे प्रयोग म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आपल्या संसदेमध्ये सुद्धा त्याचा प्रयोग झालेला आहे त्या नाटकाचा. त्याचं मी दिग्दर्शनही केलेलं आहे, नाट्य दिग्दर्शन त्याचं मी केलेलं आहे. आणि संकल्पना आणि सगळं दिग्दर्शन, म्युझिक चं दिग्दर्शन केदार पंडितजींनी केलेलं आहे. आणि संसदेमध्ये झालेलं आहे ते नाटक आज. तर त्याचं मला फार बरं वाटतं की, आणि त्याच्यामध्ये सांगायची गंमत म्हणजे आशुतोष राणाजींनी आणि दुर्गा जसराज या दोघांनी त्यातलं निवेदन वाचलेलं आहे. तोही एक अफाट अनुभव होता. आपण सगळे जाणतोच की आशुतोष राणाजींचं हिंदी हे म्हणजे अत्यंत प्युअर, ज्याला हिंदी म्हणतो ना आपण, असं तेव टाक्याच्या पाण्यासारखं हिंदी, असं ते हिंदी आहे. आणि तिथे मी गेलो, स्क्रिप्ट दाखवली, त्यांना आधी पाठवलेली होती. मग ते तिथे आल्यानंतर ते म्हणाले की अच्छा लिखा है, तो चलिए हम शुरुआत करते हैं, पढ़ते हैं. तो किसने लिखा है? तर आधी माझी ओळख झाली होती डिरेक्टर म्हणून, नचिकेत जोग. अच्छा अच्छा अच्छा. तर मी सांगितलं, हम जी सर मैंने ही लिखा है. तो आपने किया है ट्रांसलेशन? मतलब जी हाँ. आप तो मराठी हो ना? मतलब हाँ बिल्कुल मराठी हूँ. लग नहीं रहा है कि ये मराठी आदमी ने लिखा हुआ है. आणि बस भरून पावलं. स्वतः हिंदी इतकं चांगलं जाणणाऱ्या माणसाकडनं ही आलेली दाद माणसासाठी खूप मोठी होती. आणि खूप डाऊन टू अर्थ माणूस. आणि काय वाचलंय त्यांनी. जेव्हा केव्हा आता परत हे नाटक असेल तेव्हा मी सांगेनच, नक्की या तुम्ही पाहायला. नक्की नक्की, अगदीच. महेश कोकाटेने एक प्रश्न विचारलाय, तुम्ही पगडी घालून भरपूर ठिकाणी फिरत असता असं ऐकलंय, म्हणजे खास करून त्यांनी गेल्या नाशिकमध्ये जाता असं ऐकलं. काय किस्सा आहे हा? मला हा किस्सा तुम्हाला माहितीच आहे. आता कसा सांगावा, काही गमती जमती घडत असतात. तर कलाकारांच्या आयुष्यामध्ये काही नको असे पण काही प्रसंग येतात. झालं असं, आम्ही सगळे एका रूम मध्ये असायचो म्हटलं ना. तर धोतर असायचं, तो शेला, बाराबंदी, अमुक ढमुक सगळं. अशा वेळेला तुम्हाला काही नैसर्गिक विधी करायचे असले तर करायचं काय, असा प्रश्न यायचा भयंकर. बरं, ते आता अख्खं धोतर सोडा रे, मग तिथे जा रे वगैरे, असं सगळे प्रश्न असायचे काय काय विविध. तर मग बऱ्याचदा असं व्हायचं की मोकळं व्हायचं तर नीटच मोकळं होऊ आपण, असं असायचं. तर मी एकदा असं झालं की असाच मी आत गेलो आणि तरी माझ्या डोक्यावर पगडी राहिली. आणि मी तसाच आत गेलो, म्हणजे बाकी मोकळं आणि डोक्यावर पगडी तशीच. आणि तसाच नुसतं आत गेलो नाही, तर तसा बाहेर पण आलो. आणि ते रुपडं पाहून जे सगळेजण हसायला लागले, काय पंतोजी, अहो बाकीचे कपडे कुठे आहे, डोक्यावर पगडी तशीच. असा तो एक विचित्र किस्सा आहे सगळा. हा किस्साही तुझ्या विसरभोळेपणातच घडला जातो. हा, एक प्रकारचा विसरभोळेपणाच आहे. पण महेश दादा हा मुद्दाम विचारला होता तुम्ही प्रश्न, मला माहिती होतंय. एक प्रश्न आहे शिवहरी रामकर यांचा. कविता सुचण्यासाठी विशेष काय मेहनत करतात?
खोलवर विचार करतो मी. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटतंय याचा खूप खोलवर विचार करायचा, नुसतंच वरवर विचार नाही करायचा, त्याच्या अंतापर्यंत जायचं. आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना पूर्वी डिबेट नावाचा एक प्रकार असायचा बघा, की काही जण ग्रुप करायचे दोन, आणि मग काही जणांनी त्याच विचाराच्या बाजूने बोलायचं आणि काही जणांनी विरोधात बोलायचं. असा एक मुद्दा असायचा पूर्वी आपल्याला कॉलेज किंवा शाळांमध्ये असायचा. तर त्याच्यानंतर आपण तो विसरून जातो. प्रॉब्लेम तिथे आहे. तर तुम्ही जेव्हा आता एखादा मुद्दा घेता ना, तेव्हा त्याच्या खोलापर्यंत जर जायचं असेल तुम्हाला, तर दोन्ही बाजूंनी विचार करायला शिका. की त्याच्या बाजूनी पण विचार करायचा आणि विरोधात पण करायचा. यांनी तुमची प्रगल्भता आणि मनाची खोली खूप रुंदावते. आणि मग तुम्हाला कविता ज्या येतात त्या खूप तळातनं आणि मनातनं येतात, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आता तर अनेक गोष्टी अशा घडता आहेत कोरोनाच्या काळात, तर की ज्याचा आपण दोन्ही बाजूंनी विचार करायला शिकलो पाहिजे. म्हणजे राजकीय भाषेत सांगितलं तर विरोधी पक्षाची भूमिकाही आपल्याला घेता आली पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाची भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे एकाच वेळेला. नाहीतर मग आपण एखाद्याच गोष्टीवर टीका करायला लागतो. नचिकेत, म्हणजे बरेचसे कवी मी असे पाहिले, गीतकार असे पाहिले की जे धूनवरती कविता लिहितात. तर असा प्रकार तुझ्या बाबतीत होतो की तू पहिले कविता लिहितो आणि मग त्याची धून तयार होते, कंपोजिंग होतं, किंवा एखाद्या धूनवरती तू कविता लिहितो? धूनवर गाणं लिहितो मी. कविता शक्यतो धूनवर नाही होत तयार, पण आतापर्यंत केलेल्या कवितांपैकी 2-3 कविता अशा आहेत की ज्यांच्या चालीच माझ्या आहेत. म्हणजे त्यांना मीच चाल दिलेली आहे. तर त्या कविता मात्र सुचताना चाल घेऊनच सुचल्या. म्हणजे त्यातलं एक गाणं आहे ते आता अजून म्हणजे येईल कधीतरी बाहेर, पण सुबोध भावे दादांनी गायलेलं आहे ते गाणं. त्याची चाल आणि कविता अशी दोन्ही, गाणं असं दोन्ही मी लिहिलेलं आहे. फक्त ते अजून प्रदर्शित नाही केलेलं कुठे. पण सुबोध भावे दादांनी ते अप्रतिम गायलंय गाणं. जेव्हा केव्हा मला चान्स मिळेल तेव्हा सुबोध दादाला विचारून ते लॉन्च करण्याचा काहीतरी प्रयत्न करेन. तेवढ्याच 2-3 कविता पण. तुला नक्की काय जास्त आवडतं? म्हणजे जसं मगाशी आपण प्रश्न विचारला होता, कवी, अभिनेता, गीतकार आहेस, तर म्हणजे लोकांनी तुझ्याकडे अभिनेता म्हणून पाहावं, गीतकार म्हणून पाहावं, की कवी म्हणून पाहावं, याच्यापैकी तुला नक्की काय आवडेल? की माझ्याकडे लोकांनी कवी म्हणूनच पाहावं. म्हणजे अभिनय दुय्यम आहे असं नाही माझं म्हणणं कुठेही याच्यात. परंतु माझ्या मते प्रत्येक आर्टिस्ट हा कवीच असतो एका अंगाने. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचंय तुम्हाला की बघा ना, आता कुठलाही संत घ्या, तुम्ही कुठलाही संत घ्या, प्रत्येक संत काहीतरी खोल विचारशील जो माणूस आहे त्यांनी कुठली तरी कलाच निवडली आहे बघा. आणि त्यातले अनेक संत हे कवी आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, किंवा एकनाथ महाराज आहेत. कुठलेही असे जे सखोल विचार करणारे लोक आहेत ते सगळे कवी आहेत. सावरकर आहेत स्वतः. असे अनेक तुम्ही उदाहरणं घ्या, हे सगळे कवी आहेत. पण ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पण खूप मोठे आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात असतील, राजकीय क्षेत्रात असतील. त्यामुळे कवी हा एक स्वतःच्या डीपनेसचा आरसा आहे माझ्या मते. त्यामुळे मला कवी म्हणून जर ओळखलं लोकांनी तर मला खूप आवडेल. कारण जर कवी चांगला असेल ना तर अभिनेता चांगला कदाचित असू शकतो. ह्याच्या बाबतीत एक उदाहरण सांगायचं म्हणजे की वाल्याचा वाल्मिकी झाला जसं आपण म्हणतो, तसंच अजून एक आख्यायिका आहे की एक चोर होता एका गावामध्ये. अत्यंत सफाईने चोरी करणारा चोर होता. आणि संध्याकाळच्या वेळेत तो बासरी वाजवायचा त्याच्या घरी जाऊ. तर एकदा असंच एक साधू माणूस तिथनं जात होता. तो म्हणला, वा वा, किती छान बासरी वाजवतोय हा, खूप छान असेल हा माणूस. तर गावातली लोक म्हणले, काय कसला छान माणूस, चोर आहे तो. तर तो म्हणला असेल, पण बासरी छान वाजवतो.
म्हणजेच काय की तुम्ही जिथनं सुरुवात करता तिथनं तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह सुरू होतो. तुम्ही चोरापासून सुरुवात केली तर तुम्ही कितीही तो चांगला बासरी वाजवली तरी तुम्ही त्याच्याकडे चांगला बासरी वाजवणारा म्हणून नाही बघू शकणार. पण जर तुम्ही चांगला बासरी वाजवणारा असं म्हणून जर सुरुवात केली तर कदाचित तो चोरी चांगली करतो की काय असं वाटायला लागेल. गमतीदार उदाहरण आहे पण तरी. तर तसं मला असं म्हणायचं की कविता चांगली असेल माझी, मनापासून आलेली असेल तर अभिनय पण तेवढाच मनापासून येईल. त्यामुळे मला कवी म्हणून ओळखावं लोकांनी. क्या बात आहे. नचिकेत एक शेवटचा प्रश्न. हो. नवीन कवी जे येतात, उभरते कवी आहेत, तर त्यांच्यासाठी काय संदेश देशाल, त्यांनी काय करावं? सॉरी, नवीन कवी अरे बापरे, संदेश देण्या इतका मी मोठा नाही, पण तरी मला त्यांना सांगायला आवडेल की कविता काय आहे ते मर्म एकदा आत्म येऊ द्यात. आत्म. फेसबुकवर मी 4 कविता वाचतो, फेसबुकवरती माझं लिखाण पसंत पडतं किंवा हे होतं म्हणून स्वतःला कवी समजू नका. कविता हा तुम आणि त्याचं शास्त्र आहे, ते शिकून घ्यायला पाहिजे तुम्ही. नुसतंच मला लहानपणापासून येते म्हणून मी कविता करत सुटले असं नका करू. शिका. आहे आता आपल्याकडे उपकरणं आहेत, गुगल आहे. बहिणाबाईंच्या काळात ते नव्हतं, नाहीतर त्यांनी तर कमालच केली असती. म्हणजे त्यांच्याकडे ते नसून त्यांनी तेवढं केलं, पण त्यांच्या कवितेबाबत पण नक्की अभ्यास होता म्हणून ते जमलं. तुम्हाला 4 जणांनी चढवलं म्हणून स्वतःला कवी समजू नका. ती कविता पारखून घ्या. कविता म्हणजे काय, त्याचं व्याख्या काय हे पहिल्यांदा समजून घ्या. की अत्यंत मोठी गोष्ट तुम्ही अत्यंत कमी शब्दात सांगताना जेव्हा, हा कवितेचा मुख्य गाभा आहे. त्यामुळे उथळ कविता लिहू नका, त्यांनी काही साधणार नाही. आणि ते जे मृगाचे किडे आहेत ते तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. म्हणजे दर पावसाळ्याला तुम्हाला कविता सुचते आणि नंतर सुचत नाही असं होणार नाही. ते मृगाचे किडे बाहेरच छान दिसतात, डोक्यात नका जाऊ. आणि स्वतःला कवी म्हणून घेण्याच्या आधी किंवा कुठल्याही कलेतलं काही करण्याच्या आधी, मी फोटोग्राफर आहे असं आज अचानक म्हणतात लोक, मी ऍक्टर आहे असं म्हणतात. तर असं एकदम म्हणू नका, हे लोकांनी म्हणू द्यात. तुम्ही स्वेच्छेने तुम्ही जे करताय ते करत राहा. लोक तुम्हाला सांगतील की चांगलं करताय किंवा वाईट करताय, आणि ते ऐका पण, मान्य करा ते. कारण जेव्हा आपण एखादी कला कागदावर उतरवतो ना, अभिनय करतो किंवा टिकटॉकचा व्हिडिओ जरी करत असाल जरी तुम्ही, तरी ते लक्षात ठेवा, हे तुमच्या स्वतःसाठी नाही करत आहात तुम्ही, हे इतरांना दाखवण्यासाठी म्हणूनच तुम्ही ते कागदावर आणताय ना, व्हिडिओ शूट करताय. त्यामुळे ते इतरांना आवडू द्यात. स्वतः ठरवू नका मी आहे एवढंच सांगायचं. नचिकेत आता व्हिडिओ एक 15 सेकंदांनी कट होईल. तुझं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सॉरी, कट झाला काहीतरी व्हिडिओ. नाही, आपल्याकडे 1 तासाचा अवधी असतो. बरं. त्या 1 तासामध्ये आपल्याला आपला हा कार्यक्रम खरं तर संपवायचा असतो, पण एवढं छान बोलत होतास की वेळ कसा गेला कळलंच नाही. पण मला मेनली तुम्हाला सांगायचं आहे की हा उपक्रम तुम्ही खूप छान करता आहात. मी सगळे इंटरव्ह्यू मी पण रोज ऐकतो आहे आणि खूप मजा येते, सगळ्यांचे विचार ऐकायला मिळत आहेत. आणि तुम्ही स्वतःही एक अप्रतिम कलाकार आहात. आपण एकमेकांना भेटताना किंवा फोन करताना ते एक मजा असते कायम. आणि आज तुम्हाला बऱ्याच दिवसांनी समोरासमोर बघायला मिळणं आणि बोलायला मिळणं तुमच्याशी खूप आनंद झाला मला. थँक्यू दादा. थँक्यू. आणि नचिकेत, तू व्हीबी एंटरटेनमेंटच्या या गप्पा टप्पा या कार्यक्रमात आम्हाला उत्तमरित्या साथ दिलीस, खूप छान गप्पा मारलास, त्यामुळे तुला पण थँक्स. आणि पुन्हा एकदा जे व्हीबी एंटरटेनमेंट या कार्यक्रमात तू आलास त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आणि उद्या 5 वाजता व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा या कार्यक्रमात डॉक्टर संतोष बोराडे हे असणार आहेत, जे स्वतः संगीत चिकित्सक आहेत, संगीतकार आहेत. आणि सगळ्यांना मी पुन्हा सांगेन की उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण भेटूया व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा या कार्यक्रमात. धन्यवाद.
नक्कीच. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेता देवेंद्र चंद्रकांत सरदार घेऊन येत आहे इंस्टाग्राम लाईव्ह वर व्ही एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा हा कार्यक्रम. रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी दिलखुलास गप्पा. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील मजेदार किस्से, त्यांचा या क्षेत्रातील प्रवास आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. तर मग भेटूया दररोज संध्याकाळी ठीक 5 वाजता @देवेंद्र सरदार 46 या इंस्टाग्राम ID वर.